नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे सास की दुल्हन. पहिला भाग. दीर्घकथा मीना गोगावले. कहीं दूर जब दिन ढल जाए, सास की दुल्हन बदन चुराए चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में. गाणं गुणगुणतच राजन बाथरूममधून बाहेर आला आणि म्हणाला, वहिनी, माझा ब्रेकफास्ट, मला लवकर जायचं आहे आज. त्याच्याकडे बघत हसून राधिकेने म्हटलं, काय भाऊजी, विशेष खुशीत दिसतंय. हल्ली रोजच सास की दुल्हन आठवते तुम्हाला. काही नाही ग, रेडिओवर ऐकलं आणि सहज गुणगुणलो. एखादं गाणं गुणगुणावंसं वाटतं, त्याचं काय कारण असतं माहिती आहे? मला नाही माहीत. काहीशा बेपर्वाईनं राजननं उत्तर दिलं. याचा अर्थ असा की गाण्याचे शब्द तुमच्या हृदयात खोलवर झिरपले आहेत. एखादं गाणं जेव्हा नकळत ओठावर येतं तेव्हा मनात ती प्रतिमा आधीच तयार झालेली असते. काहीतरीच काय वहिनी, तूही ना? ऑफिसात कुणी बघून ठेवली आहे का? असेल तर मला सांगा, मी सांगते तुमच्या दादांना. ठरवून टाकूयात लग्न. नाही आहे ग कुणी, असती तर सांगितलीच असती ना. खरं, अगदी खरं, हसून राजननं म्हटलं आणि तिच्याकडे बघत म्हणाला, एक सांगू? सांग ना वहिनी. मला ना सास की दुल्हनच पाहिजे. आता ती कशी असते बाई? आम्ही तर अशी कोणी नवरी बघितलीच नाहीये. खूप खूप सुंदर, उतरून येणाऱ्या सायंकाळासारखी शांत, सर्व प्रकाश आपल्यात सामावून घेतलेली, डोंगरामागे दडणाऱ्या सूर्याच्या सावळ्या प्रकाशासारखी, पानामधून डोकावणाऱ्या कवडशासारखी, रात्रीच्या चमचमणाऱ्या आकाशासारखी, डोळ्यातल्या स्वप्नासारखी, अतिशय सुंदर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कवितेशी लग्न करायचे. कविता नाही वहिनी, ती प्रत्यक्षात असणार आहे. जशी सोनेरी गुलाबी संध्याकाळ स्वप्नातली असूनही प्रत्यक्षात असतेच ना, मला तीच हवी आहे. हुंडा नाही, मानपान नाही, काही नको. म्हणजे तुम्ही शोधताय? नाही, अजून तसं काहीच नाही. मग आता तर फक्त मिटल्या डोळ्यातून डोकावते. असं? मग काय म्हणते सांगा की. काही नाही, फक्त येते आणि जाते. उद्या येते एवढं वचन देते. भाऊजी स्वप्न बघायला लागलात. चांगला संकेत आहे. बाबांना सांगते. नाश्त्याची बशी त्यांच्या हातात देत राधिका हसून बोलली. राधिकाचा धीर रांजन खूपच संवेदनशील, अतिशय सज्जन, मनाचा निर्मळ आणि खूप प्रेमळ, सगळ्यांची मिळून मिसळून वागणारा, सगळ्या सोसायटीत राजनदादा म्हणून प्रसिद्ध, कॉलनीतले सगळेच त्याच्या ओळखीचे. वाटेत चालताना भेटलेल्या कोणी आजही अडचण सांगितली की राजननं त्याला मदत केलीच म्हणून समजा. अनवर सहजपणे म्हणेल, त्याला गरज होती, मी मदत करू शकत होतो, केली. असे बरे भेटतात तुम्हाला चालता चालता, राधिका म्हणायची. भेटतात खरे भाऊजी, मग ती का नाही भेटत? ती अशी नाही भेटायची वहिनी. मग कशी भेटायची? त्यासाठी तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चालता चालता साधी सामान्य माणसं भेटतात, पण वहिनी ती स्पेशल आहे ना. इतके दिवस सगळे त्रस्त होते. रांजन लग्नाला होकार देत नव्हता. लग्न करणारच नाही म्हणायचा. पण आज मात्र त्यानं त्याच्या मनातली गोष्ट सांगितली होती. राजन ऑफिसला निघून गेला आणि राधिका विचार करू लागली की इतका निर्मळ मनाचा आणि भाबडा आहे हा मुलगा. त्याला हवंय तसं पवित्र सौंदर्य आजच्या काळात असेल का? कुठं आणि कशी शोधावी त्याच्या आवडीची सास की दुल्हन? तेवढ्यात तिचा नवरा शिबू खोलीतून बाहेर आला. कसला विचार करतेस? त्यानं विचारलं. इतकी सुंदर आणि पवित्र कुठं मिळेल? काय घ्यायचंय तुला? कसली खरेदी? भाऊजींसाठी नवरी, सास की दुल्हन. उगीच चेष्टा करू नकोस. अहो, एवढ्यात सांगून गेलेत त्यांना कशी नवरी हवी आहे ती.
स्वप्नातल्या सांजवेळीसारखी सुंदर. आज तर तुमचा भाऊ अगदी कवीच झाला होता. भाऊ कोणाचा आहे अन लाडका धीर कोणाचा आहे? राधिकेकडे हसून बघत शिबूनं म्हटलं. चला, काहीतरी बोलला एकदाचा. काहीतरी नाही, बरंच बोललेत. तर मग शोध ना जे काही हवंय त्याला ते. कुठून आणायची अशी परी? तिचे चोचले असणार, ते कोणी पुरवायचे? धीर भाऊ जर आहेत ना चोचले पुरवायला, त्यानं बघून ठेवली आहे का? नाही. मग अजून कल्पनेतच आहे, पण ती प्रत्यक्षात येईल म्हणालेत. मग एखाद्या कवीला गाठा, कविता लिहून घ्या आणि घ्या त्याला दुल्हन म्हणून. अहो, पण निदान आता लग्नाला होकार तरी दिलाय ना. प्रयत्न करायला हवेत. तर मग करा प्रयत्न. एडाच आहे. मी निघालो कामावर. अन शिबू निघून गेला. हा आणखी एक एडा. सतत काम काम, थांबायचं नाव नाही. सतत उंच आकाशात भराऱ्या जमिनीवर येणं ठाऊकच नाही. कुणी अडवणार नव्हतं. शिबूनं आपल्या कामाचा पसारा एवढा वाढवलाय की आता त्याला स्वतःसाठी वेळ देता येत नाही. राधिका त्या उंच उडणाऱ्या पक्षाकडे बघत होती. आता कधीतरी रात्रीचं तो खूप उशिरा घरी परतणार. सायंकाळी परतणारे पक्षी वेगळेच असतात. शिबू चांगला होता, पण बायकोची काळजी घेणं त्याला जमत नव्हतं. त्याचा तो पिंडच नव्हता. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.